सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग निर्गम याचा पहिला अध्याय वचने 17 ते 22. निर्गम याचा पहिला अध्याय वचने 17 ते 22. त्या सुईणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या, म्हणून त्यांनी मिस्री राजाच्या हुकुमाप्रमाणे न करता मुलगेही जिवंत राहू दिले. तेव्हा मिस्री राजाने त्या सुईणीस बोलावून विचारले, तुम्ही हे का केले? मुलगे का जिवंत राहू दिले? त्या सुईणी फारोस म्हणाल्या, इब्री बायका काही मिस्री बायकांप्रमाणे नाहीत, त्या फार जोमदार आहेत आणि सुईण जाऊन पोहोचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात. याबद्दल देवाने त्या सुईणींचे कल्याण केले. इस्रायल लोक तर बहुगुणित होऊन फार प्रबळ झाले. त्या सुईणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या, म्हणून त्यांनी त्यांची घराणी स्थापित केली. तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांस आज्ञा केली की जन्मेल तो प्रत्येक मुलगा नदीत टाका आणि प्रत्येक मुलगी जिवंत ठेवा. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की अनेक थोर आणि मोठमोठ्या लोकांची नावे आम्हाला पाहायला मिळतात. जसे आदाम, नोहा, अब्राम, याकोब, इसाक, योसेफ, दावीद, दानियल आणि इतर अनेक लोकांची नावे आम्ही पाहतो. परंतु या वाचलेल्या वचनामध्ये विशेष प्रकारे आम्ही 2 सर्वसाधारण स्त्रियांचे नावे आम्ही पाहतो की ज्यांनी असाधारण काम असं केलेलं आहे. सिप्रा आणि पुआ या 2 ज्या स्त्रिया आहेत त्याबद्दल आम्ही या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की जेव्हा फारोने पाहिले की मिस्र देशातील गुलामगिरीत असलेले इस्रायल लोक खूप बहुगुणित व प्रबळ होत चाललेले आहे, तेव्हा त्याने या इस्रायल लोकांबद्दल एक आदेश काढलेला आहे, जे आपण वचन 22 मध्ये आपण पाहतो की तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांस आज्ञा केली की जन्मेल तो प्रत्येक मुलगा नदीत टाका आणि प्रत्येक मुलगी जिवंत ठेवा.
परंतु राजाच्या आदेशाच्या विरोधात जात या दोन्ही सुईने इस्रायलांच्या स्त्रियांचं बाळंतपण होत असताना मुलींना पण जिवंत ठेवलं आणि मुलांना पण जिवंत ठेवलेलं आहे. या दोन महत्वाच्या गोष्टी आम्हाला दिसून येतात. पहिली गोष्ट जी आहे की या सर्वसाधारण स्त्रिया ज्या होत्या त्या देवाचं भय बाळगणाऱ्या अशा स्त्रिया होत्या. दुसरी महत्वाची गोष्ट आम्हाला दिसत आहे आणि ती म्हणजे की या सर्वसाधारण स्त्रिया पण मोठी कामगिरी त्यांनी केलेली आहे. राजाचं त्यांना भय आहे, राजापासून मिळणारी शिक्षा त्यांना माहिती आहे, तरी परंतु त्यांनी राजाची आज्ञा न जुमानता त्या मुलांना मारून टाकले नाही, परंतु त्यांना जिवंत ठेवले. जर त्यांनी मुलांना मारून टाकलं असतं राजाच्या आज्ञेप्रमाणे तर कदाचित आज मोशेचं नाव आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळालं नसतं. आणि म्हणून परमेश्वराने हे सर्व करत असताना परमेश्वराने या दोन्ही स्त्रियांकडे पाहिलं. जे आपण वचन 21 मध्ये पाहतो त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की त्या सुईने देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या म्हणून त्याने त्यांची घराणी स्थापित केलेली आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की अत्यंत कमी प्रकारचं काम, सर्वसाधारण काम केलेलं आहे, परंतु असाधारण अशी कामगिरी जी त्यांनी केलेली आहे त्याबद्दल या ठिकाणी आम्ही पाहतो की या दोन्ही स्त्रियांची नावं पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला दिसून येतात. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा या दोन गोष्टी बाळगणं अत्यंत महत्वाचं आहे, जे आम्हाला शिकवतं. पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वराचं भय बाळगणं. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे की आमचं जीवन जरी सर्वसाधारण असलं परंतु परमेश्वरासाठी आम्ही असाधारण काम करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि प्रभू करो आणि आमच्या जीवनामध्ये पण या दोन्ही महत्वाच्या गोष्टी दररोजच्या जीवनामध्ये आम्ही पाळाव्यात किंवा त्याचं लागू करणं आम्ही करावं. या आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझी स्तुती, धन्यवाद, महिमा, तुझा गौरव करतो प्रिय पवित्र बापा. आम्ही सर्वसाधारण असे लोक आहोत प्रिय पवित्र बापा, परंतु आज वचन आम्हाला सांगत आहे, बायबल आम्हाला असं शिकवत आहे की कुठलंही काम देवासाठी हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि म्हणून आम्ही तुझं भय बाळगावं आणि तुझ्या कामासाठी आम्ही सदोदित आमच्या स्वतःला आम्ही तयार करावं असं होते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. दिवस येईल नेत्र येशूला पाहतील, तो दिवस येईल चकचकीत होईल. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.